अमरावतीच्या अंबादेवीत 15 फूट उंच होळीचं होणार दहन. 200 वर्षाची परंपरा. अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोरील होळीला 200 वर्षाची परंपरा आहे. या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी होळी रचली जाते. होळीच्या निमित्तानं सायंकाळी 6:30 वाजता नारळाच्या होळीचं दहन केलं जातं. या ठिकाणी महिनाभरापूर्वीच होळी रचण्यात आली. माघ पौर्णिमेला नारळ बांधण्यासाठी हातग्याची वाढलेली झाडं या ठिकाणी गाडण्यात आली. महिनाभर या होळीमध्ये नारळाची ओटी, चाकोल्या आणि गाठी टाकण्यात आल्या. होळीच्या दिवशी या होळीचं दहन केलं जातं. एकूण 15 फूट उंचीची होळी असून या ठिकाणी संपूर्ण महिनाभर भाविक याची मनोभावे पूजा करतात. होळी हा आनंदाचा आणि रंगाचा सण. फाल्गुन महिन्यात होळी दहन केलं जातं. अमरावती शहराची ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी मंदिरासमोर महिनाभर आधीच माघ पौर्णिमेला होळी उभारली जाते. या होळीत महिनाभर नवसाचे नारळ रचले जातात आणि ओटी भरली जाते. नवसाची होळी अशी ओळख असणाऱ्या या होळीची परंपरा 200 वर्षात जुनी आहे. अमरावतीमध्ये मान असणाऱ्या या नवसाच्या होळी संदर्भात अमरावतीकरांची श्रद्धा आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला अमरावती मंदिरासमोर होळी उभारली जाते. जळताना वातावरण प्रसन्न करणारं आणि औषधी गुण असणारा धूर वातावरणात पसरविणाऱ्या हेटीच्या झाडाचं खोळ मध्यभागी उभारलं जातं. यानंतर या होळीत शास्त्रोक्त विधीद्वारे नारळ, शेणाच्या गोवऱ्या रचल्या जातात. गाठी देखील वाहिली जाते. काही लाकडं होळीत उभारली जातात. यावर्षी 12 फेब्रुवारीला ही होळी संपूर्ण धार्मिक विधीसह उभारण्यात आली. तेव्हापासून आत्तापर्यंत या होळीचे स्वरूप पूर्णत्वास आले आहे. या होळीला महिला ओटी आणि नारळ वाहण्यासाठी रोज येत आहेत. महिला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी होळीला ओटी भरून नवस करतात. यासह ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्या महिला देखील होळीची ओटी भरतात आणि नारळ अर्पण करतात. होळीच्या दिवशी घरात अनेक कामं आल्यानं महिलांना होळीच्या दिवशी येणं शक्य होत नाही. त्यामुळं महिला आधीच आपल्या नवसाची ओटी आणि नारळ या होळीला वाहतात. 200 वर्षापासून ही प्रथा सुरू असल्याची नोंद अंबादेवी मंदिर संस्थेत आहे. 13 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी विधिवत होळी पेटवली जाईल. सनातन धर्मात होळी पूजनीय आहे. मंदिर संस्थांच्या वतीनं खणा नारळाची ओटी भरली जाते. यावेळी शेकडो भाविक होळीमध्ये नारळ अर्पण करतात. सायंकाळी संपूर्ण विधीसह होळी पेटवली जाते.